इथं झोपतोय आज. हे दुकाना पुढे लावलंय बिस्तर, कारण की आज आपल्याला मंदिर भेटलं नाही भावांनो. हर हर महादेव, जय श्री महाकाल. हा बघा, हा चालला रोड. हा रोडने चाललो होतं भावांनो. रात्रीचे 8:30-9 वाजलेत, पण आपल्याला मंदिर भेटलं नाही. अजून पुढे गेलो असतो तर पुढे पण मंदिर नव्हतं. तर इथं बघा, इथं दुकान भेटली. दुकान आहे, चायची कॅन्टीन आहे भावांनो. या दादाला विचारलं, म्हणले इथं रात्रीचं मी विश्राम करू शकतो का? तर दादा बोलले कर. तर त्यांची परमिशन घेऊन भावांनो इथं रात्रीचा बिस्तर लावलाय. हा बघा, इथं बिस्तर लावलंय भावांनो. आणि आता सध्या मी नाशिकच्या पुढे आहे. नाशिकच्या पुढे आहे 30 किलोमीटर भावांनो. मी चाललो आता उज्जैन महाकालच्या दर्शनाला आणि ओंकारेश्वरच्या दर्शनाला, जे आहे मध्य प्रदेशमध्ये भावांनो. आणि माझे 9वं ज्योतिर्लिंग आणि 10वं ज्योतिर्लिंग दोन्ही पण मध्य प्रदेशमध्ये आहे. तर मी चाललो आता उज्जैन महाकालच्या दर्शनाला भावांनो. इथून 550 ते 600 किलोमीटर आहे. आपण 10 ते 12 दिवसात क्रॉस करू. आणि भावांनो, हा हायवे रोड आपल्याला, ह्या रोड स्ट्रेट जाते एकदम उज्जैनच्या इकडे. तर आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. धुळेवरून जाणं आहे आणि धुळे इथून 125 किलोमीटर आहे. तर आपण क्रॉस करू आरामशीर, हळूहळू चालूया भावांनो. आज माझ्या यात्रेला 304 दिवस झाले. 12 ज्योतिर्लिंग 4 धामची यात्रा आहे. 8 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले भावांनो. तो तुमच्या भावाच्या यात्रेला सपोर्ट नक्की करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहू जा. हर हर महादेव, जय श्री महाकाल.